साहेब. नमस्कार. हे बघा शेतकरी बंधूंनो, आपण आज आलो आहे अंतरी शिवारामध्ये. अंतरीपासून हे जे शेत आहे फक्त अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आपण त्या शेतकऱ्यांनी या शेतामध्ये धन्वंतरीचे कोणते कोणते उत्पादनं वापरले हे त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. बरं, तुमचं नाव सांगा. भीमराव गणपत महाजन, राहणार अंतरी, तालुका मोताळा. बरं, हे तुमचं किती एकराचं क्षेत्रफळ आहे साहेब? हे आपलं 2 एकराचं क्षेत्रफळ आहे. बरं, 2 एकराचं क्षेत्रफळ आहे. ही व्हरायटी कुठली व्हरायटी आहे? ही वेदा बसंती प्लॅटिनम. वेदा बसंतची प्लॅटिनम नावाची व्हरायटी आहे. हां हां. बरं, याच्यासाठी तुम्ही धन्वंतरीचं काय काय वापरलं? तर आपण पहिले ह्याला बेसल डोस घेतला धन्वंतरीचा. बरं. 10 किलो ग्रॅन्युल आहे आपलं ते. हां हां. आणि फॉस्फेटच्या 2 बॅगा आणि अर्धा सुपर फॉस्फेट, अर्धा बॅग तुमची पोटॅश आणि अर्धा बॅग युरिया. बरं, असा बेसल डोस तुम्ही ना पहिला दिला, पहिला त्याच्यामध्ये RP 76 ग्रॅन्युल वापरलं. ग्रॅन्युल 10 किलो. बरं, आणि फवारण्या किती झाल्या साहेब तुमच्या? फवारण्या याच्या 2 झाल्या आतापर्यंत. 2 फवारण्या झाल्या तुमच्या, आहे ना? पहिले ते आपली शार्प पावडर घेतली आपण. हां हां. शार्प 20 SP. 20 SP. हां. आणि त्याच्यामध्ये घेतलं आपण स्टिकोरिच आणि RPS 76. RP 76 किती घेतलं? RPS 76 आपण घेतलं 750 मिली. 750 मिली. बरं, मग हा पहिली फवारणी तुम्ही केली. तसं तुम्ही समजा पंपाला 50 ml वापरलं याच्यामध्ये. 50 मिलीच्या हिशोबातून तुम्ही ना याच्यात पहिली फवारणी घेतली. आणि दुसऱ्या फवारणीमध्ये काय काय घेतलं तुम्ही? दुसऱ्या फवारणीमध्ये घेतलं आपण अपाची. हां, UPLचं. त्याच्यामध्ये तुमचं 15% फ्युरिकॉमिड आणि 15% तुमचं फेप्रोनिल. बरं, मग तुम्ही आणि त्याच्यासोबत RPS 76. RPS 76 कॉमन ठेवलं समजा. बरं, अशी तुम्ही ह्या 2 फवारण्या घेतल्या. बरं, आता आपण पाहू शकतो ही जवळपास 60 ते 65 दिवसाची व्हरायटी झाली. तर या व्हरायटीला आपण हे बेरिंग पाहू शकतो. हे किती बेरिंग आहे, म्हणजे हिचा जो पाहिलं तर आपण हिच्या म्हणजे बुडापासून म्हणजे हिच्या बुडापासून सगळ्या ह्या बोंड्या लागल्या. आपण पाहतो काही लोकांच्या कपाशा वाळून नाही राहिल्या, काही वाळ होऊन नाही राहिल्या. पण सरांनी या शेतामध्ये धन्वंतरीचे जे उत्पादनं वापरले त्याच्यामुळे या आपण हा बगीचा पूर्ण पाहू शकता. हा जो कपाशीचा प्लॉट हा पूर्ण आपण पाहू शकता. किती सुंदर बगीचा आहे. आणि अपेक्षित उत्पन्न किती आहे साहेब? आपल्याला 20-22 व्हायला पाहिजे. बरं, एकरी 20-22 क्विंटल तुम्हाला व्हायला पाहिजे का? म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये, या प्लॉटमध्ये 20-22 क्विंटल कापूस व्हायला पाहिजे. 2 एकरामध्ये. म्हणजे कमी सांगलेला परवडते. बरोबर आहे की नाही? त्या हिशोबातून तुम्ही याची चांगली मेहनत घेतली. तर इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? साहेबाचा मार्गदर्शन घ्या. चांगले रिझल्ट आहे. 10 वर्षापासून साहेब काम करता या क्षेत्रामध्ये. योग्य मार्गदर्शन कमी पैशामध्ये. आता आमचा खर्च म्हणसान तर याचा आतापर्यंतचा साहेब 10 ते 12 हजार रुपये खर्च झाला फक्त. 10 ते 12 हजार म्हणजे 5,000 रुपये समजा. मग याच्याबद्दल तुम्ही खुश आहे धन्वंतरीच्या उत्पादनाबद्दल? 10 वर्षापासून आपण लगातार वापरतोय ते. स्वतःही तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात आणि शेतकरी आहे, म्हणजे 2 in 1 विषय आहे तुमचा. धन्यवाद साहेब. धन्यवाद.